नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा आढावा घ्यायचा. मात्र सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते. ठीक 1 वर्ष आधी न भूतो न भविष्यती असं 232 आमदारांचं बंपर बहुमत महायुतीला मिळालं आणि महायुती सत्तेत आली. महाराष्ट्राच्या इतिहासात भारतीय जनता पार्टीनं ऐतिहासिक अशी कामगिरी केली. भाजपचे तब्बल 132 आमदार निवडून आले आणि एवढं शक्तिशाली बहुमत मिळाल्यानंतर अर्थातच महाराष्ट्राच्या अपेक्षा सुद्धा तेवढ्याच मोठ्या आहेत. आणि या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर असून गेल्या वर्षभरापासून ते जोरदार कामाला लागलेत. विकसित महाराष्ट्राचा कलश हाती घेत मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुती सरकारची घौडदौड सुरू आहे. पण त्याच वेळी वर्षभराचं सरकारचं हे रिपोर्ट कार्ड जे आहे ते काय आहे? महाराष्ट्राची जनता खुश आहे का? वर्षभराआधी मतदान करणारे मतदार सरकारवर समाधानी आहेत का? सी वोटरच्या सर्व्हेमध्ये नेमकं काय म्हटलंय? चला पाहूयात. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या एकूण पायाभूत सुविधांच्या विकासाचं तुम्ही कसं मूल्यांकन करणार? 26.4% लोकांना वाटतं खूप चांगलं, 14.8% लोकांना वाटतं चांगलं, 22.3% लोकांना सरासरी आहे असं वाटतं, 15.9% लोकांना वाईट आहे असं वाटतं, तर 11% लोकांना खूप वाईट आहे असं वाटतं, तर 9.6% लोक सांगू शकत नाहीत. या काळामध्ये प्रमुख सुविधा प्रकल्प, रोड, ब्रिज, मेट्रो, कोस्टल रोड यांची किती प्रगती झाली असं तुम्हाला वाटतं? तर 28.2% लोकांना भरपूर प्रगती झाली असं वाटतं, 26.8% लोकांना काही प्रमाणात प्रगती झाली असं वाटतं, 17.2% लोकांना जास्त नाही असं वाटतं, तर 17% लोकांना अजिबातच नाही असं वाटतं, तर 10.8% लोक सांगू शकत नाहीत. रस्ते आणि वाहतूक विकासाच्या गुणवत्तेबद्दल तुम्ही किती समाधानी आहात? तर 24% लोक पूर्णपणे समाधानी आहेत, 34.2% लोक काही प्रमाणात समाधानी आहेत, 22% लोक समाधानीही नाहीत आणि असमाधानी सुद्धा नाहीत, 4.5% लोक काही प्रमाणात असमाधानी आहेत, 11.7% लोक पूर्णपणे असमाधानी आहेत, 3.5% लोक सांगू शकत नाहीत. मेट्रो विस्तार प्रकल्प मुंबई मेट्रो लाईन्स अपेक्षित गतीने सुरू आहे असं तुम्हाला वाटतं का? तर 27.8% लोकांना वाटतं हो, हे गतीनं काम सुरू आहे, 30.8% लोकांना वाटतं कदाचित आणि 20.9% लोकांना वाटतं नाही आणि 20.6% लोकांना वाटतं सांगू शकत नाही. शहरी पायाभूत सुविधा आणि पाणी पुरवठा आणि इतर व्यवस्थापनाबाबत राज्य सरकारची कामगिरी कशी वाटते? 17.3% लोकांना खूप चांगली वाटते, 14.1% लोकांना चांगली वाटते, 29.1% लोकांना सरासरी वाटते, 14.7% लोकांना वाईट वाटते, तर 13% लोकांना खूप वाईट वाटते, तर 11.8% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं आहे. फडणवीस सरकारच्या काळामध्ये राज्याच्या GDP वाढीच्या कामगिरीचं तुम्ही कसं मूल्यांकन कराल? 19% लोकांनी खूप चांगली असं म्हटलंय, 15.5% लोकांनी चांगली असं म्हटलंय, तर 26.6% लोकांनी सरासरी असं म्हटलंय, 13.1% लोकांनी वाईट असं म्हटलंय, 13.2% लोकांनी खूप वाईट असं म्हटलंय, तर 12.7% लोकांनी सांगू शकत नाही असं म्हटलं आहे. तुमच्या मते फडणवीस सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीमध्ये किती सुधारणा झाली? 17.8% लोकांना असं वाटतं भरपूर सुधारणा झाली, 22.8% लोकांना वाटतं काही प्रमाणामध्ये सुधारणा झाली, 23.3% लोकांना वाटतं की जास्त काही झालं नाही, 27.5% लोकांना वाटतं अजिबातच झालं नाही, 8.5% लोकांना वाटतं सांगू शकत नाही. भारतातील आघाडीचा योगदानकर्ता म्हणून महाराष्ट्रानं आपलं स्थान कायम ठेवलंय यावर तुम्ही किती प्रमाणामध्ये सहमत आहात? तर 33% लोक पूर्ण सहमत आहेत, 26.8% लोक काही प्रमाणामध्ये सहमत आहेत, 13.1% लोक काही प्रमाणामध्ये असहमत आहेत, 16.1% लोक पूर्णपणे असहमत आहेत, 11.1% लोक सांगू शकत नाहीत. राज्य सरकारने औद्योगिक विकास आणि लघु मध्यम उद्योगांना किती प्रभावीपणे पाठिंबा दिलाय? तर 25% लोकांना असं वाटतं की खूप प्रभावीपणे पाठिंबा दिला आहे, 27.3% लोकांना वाटतं काही प्रमाणात प्रभावीपणे, 17.5% लोकांना वाटतं काही प्रमाणात अप्रभावीपणे, 11.8% लोकांना खूप अप्रभावीपणे असं वाटतं, तर 18.8% लोक सांगू शकत नाहीत असं त्यांनी उत्तर दिलंय.
फडणवीसांच्या काळामध्ये नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्राच्या कामगिरीबद्दल तुम्ही किती समाधानी आहात? 28.4% लोक पूर्णपणे समाधानी आहेत. 23% लोक काही प्रमाणात समाधानी आहेत. 19.1% लोक समाधानी सुद्धा नाहीत आणि असमाधानी सुद्धा नाहीत. 4% लोक काही प्रमाणात असमाधानी आहेत. 17.9% लोक पूर्णपणे असमाधानी आहेत. तर 7.6% लोक सांगू शकत नाहीत असं त्यांनी उत्तर दिलंय. मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांमुळे उद्योगांना आकर्षित करण्यास मदत झाली का? 21.9% लोकांना असं वाटतं होय, लक्षणीयरित्या. 24.5% लोकांना काही प्रमाणात असं वाटतं. तर 23.3% लोकांना परिणाम होण्यास वेळ लागेल असं वाटतं. 30.4% लोक सांगू शकत नाहीत असं म्हणतायत. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आकर्षित करण्यात सरकारच्या यशाचं मूल्यांकन कसं कराल? तर 22% लोकांना असं वाटतं की भरपूर. 17.4% लोकांना वाटतं काही प्रमाणात. 21.4% लोकांना वाटतं जास्त नाही. 12.2% लोकांना वाटतं अजिबात नाही. 18.7% लोकांना वाटतं आपण सांगू शकत नाही. गुंतवणूक FDI यामुळे रोजगार निर्मिती किती प्रमाणामध्ये वाढली असं तुम्हाला वाटतं? 25.5% लोकांना वाटतं भरपूर वाढली. 19.1% लोकांना वाटतं काही प्रमाणात. 18.9% लोकांना वाटतं फक्त थोडेसे. 20.2% लोकांना वाटतं अजिबात नाही. 16.3% लोक सांगू शकत नाहीत. फडणवीस सरकारच्या काळामध्ये आणलेल्या धोरणात्मक सुधारणा तुम्हाला किती गुंतवणूकदार आणि अनुकूल वाटतात? 25.3% लोकांना भरपूर असं वाटतं. तर 21.6% लोकांना काही प्रमाणात असं वाटतं. 19.1% लोकांना फक्त थोडेसे असं वाटतं. 21.8% लोकांना मात्र अजिबात नाही असं वाटतं. 12.2% लोकांना सांगू शकत नाही असं वाटतं. फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्प अंमलबजावणीची कार्यक्षमता तुम्हाला कशी वाटते? 23.5% लोकांना खूप कार्यक्षम वाटते. 22.8% लोकांना काही प्रमाणात कार्यक्षम असं वाटतं. 11.1% लोकांना जास्त कार्यक्षम नाही असं वाटतं. 23.1% लोकांना अजिबात कार्यक्षम नाही असं वाटतं. 19.5% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. दीर्घकालीन विकास नियोजनामध्ये सुधारणा झाली असं तुम्हाला वाटतं का? 31% लोकांचं म्हणणं आहे होय, सर्व क्षेत्रांमध्ये. 29.3% लोक म्हणतायत होय, काही क्षेत्रांमध्ये. 29.2% लोक म्हणतात अजिबात नाही आणि 10.6% लोक म्हणतात सांगू शकत नाही. एकंदरीत या सर्व क्षेत्रांमध्ये फडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यांकन तुम्ही कसं करता? 24.3% लोकांना वाटतं खूप चांगलं आहे. 16% लोकांना वाटतं चांगलं आहे. 22.1% लोकांना वाटतं सरासरी आहे. 17% लोकांना वाईट आहे असं वाटतं. तर 9.7% लोकांना खूप वाईट आहे असं वाटतं. 10.9% लोकांनी मात्र सांगू शकत नाही असं उत्तर दिलं. भविष्यात तुम्ही अशा प्रकारच्या विकास धोरणांना पाठिंबा द्याल का? 49.7% लोकांनी हो असं म्हटलंय. 16.7% लोकांनी कदाचित असं म्हटलं. 18.3% लोकांनी नाही असं म्हटलं. तर 15.4% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. तुमच्या मते या सरकारच्या काळात सर्वात सकारात्मक विकास कोणता झाला? मेक इन इंडिया महाराष्ट्रामधून वाढलेली गुंतवणूक असं 15.7% लोकांना वाटतं. 8.3% लोकांना व्यवहाराचं जलद डिजिटलायझेशन वाटतं. ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेमध्ये सुधारणा 16.2% लोकांना वाटतं. पोलीस यंत्रणेचं आधुनिकीकरण असं 7.4% लोकांना वाटतं. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग असं 14.9% लोकांना वाटतं. नवीकरणीय ऊर्जा स्रोतांवर दिलेला भर असं 5.6% लोकांना वाटतं. व्यवसाय सुलभता क्रमवारीमध्ये महाराष्ट्राची स्थिती चांगली असं 3.5% लोकांना वाटतं. जलयुक्त शिवार योजनेमधून जलसंवर्धन असं 3.9% लोकांना वाटतं. तर 10.7% लोक यांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. भविष्यातील सरकारांसाठी कोणत्या क्षेत्रामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? तर जलसंवर्धन, दीर्घकालीन दुष्काळ व्यवस्थापन असं 40.6% लोकांना वाटतं. पायाभूत सुविधांची गुणवत्ता असं 14.6% लोकांना वाटतं. सार्वजनिक ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा
9.2% लोकांना वाटतं. शालेय शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण असं 7.5% लोकांना वाटतं. कृषी पिकांमधील विविधता असं 9.1% लोकांना वाटतं. प्रमुख शहरांच्या पलीकडील औद्योगिक विकास असं 2.1% लोकांना वाटतं. पर्यावरणीय व्यवस्थापन, हवा गुणवत्ता नियंत्रण असं 1.8% लोकांना वाटतं. प्रशासकीय कामांमध्ये गती आणणं असं 2.3% लोकांना वाटतं. निमशहरी ग्रामीण भागातील तरुणांसाठी रोजगार निर्मिती असं 6.3% लोकांना वाटतं. तर 6.6% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात मुंबई 3.0चं विजन डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राची राजधानी मुंबईत विविध प्रकल्पांची पायाभरणी झाली. मुंबईतील ॲक्वालाईन, मेट्रो यासह कोस्टल रोड, मलबार हिल बोगदा अशा विविध प्रकल्पांचं काम पूर्णत्वास आलंय. आणि या प्रकल्पांचं मूल्यांकन मुंबईकरांनी कसं केलंय पाहूयात. मुंबई 3.0 विजन मुंबईकरांच्या मनात काय? फडणवीस सरकारच्या काळात सादर करण्यात आलेल्या मुंबई 3.0 विकासाच्या दृष्टिकोनाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? 23.8% लोकांनी खूप माहिती आहे असं म्हटलं. 23.3% लोकांनी थोडीशी माहिती आहे असं म्हटलंय. 20.1% लोकांनी फक्त ऐकलंय असं म्हटलंय. तर 15.1% लोकांनी काहीही ऐकलेलं नाही. 17.7% लोकांनी तर सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. मुंबई 3.0चा तुमच्यावर कसा प्रभाव आहे? तर 29.9% लोकांनी खूप सकारात्मक असं म्हटलंय. 13.4% लोकांनी काही प्रमाणात सकारात्मक. 20.8% लोकांनी सकारात्मक सुद्धा नाही आणि नकारात्मक सुद्धा नाही. 4.3% लोकांनी काही प्रमाणात नकारात्मक अशी प्रतिक्रिया दिली. 10.9% लोकांनी खूप नकारात्मक असं म्हटलं. तर 20.7% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं. मुंबई 3.0 अंतर्गत मेट्रो नेटवर्कमुळे शहरातील गर्दी कमी होईल असं तुम्हाला वाटतं का? 31.1% लोकांनी पूर्णपणे सहमत आहोत असं म्हटलं. 25.4% लोकांनी काही प्रमाणात सहमत आहोत असं म्हटलंय. तर 10.5% लोकांनी काही प्रमाणात असहमत असं म्हटलं. 12.7% लोकांनी पूर्णपणे असहमत असं म्हटलंय. 20.3% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं. कोस्टल रोड, JMLR, मलबार हिल बोगदा यासारखे प्रकल्प मुंबईतील भविष्यातील गरजांशी किती प्रमाणात सुसंगत आहेत? 37.4% लोकांनी असं म्हटलंय भरपूर. 17.3% लोक म्हणतात काहीसं. 13.6% लोक म्हणतात जास्त नाही. 10.2% लोक म्हणतात अजिबात नाही. 21.6% लोकांनी तर सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. मेट्रो, लोकल ट्रेन, रोड इंटिग्रेशन यासारख्या प्रकल्पांच्या प्रगतीचं मूल्यांकन कसं कराल? तर 32.3% लोकांनी खूप चांगलं असं म्हटलंय. 21% लोकांनी चांगलं असं म्हटलं. 20.5% लोकांनी सरासरी असं म्हटलं. 7.2% लोकांनी वाईट असं म्हटलं. 3.8% लोकांनी खूप वाईट असं म्हटलं. 15.1% लोकांनी सांगू शकत नाही असं म्हटलंय. मुंबई कोस्टल रोडच्या प्रगतीबद्दल तुम्ही किती समाधानी आहात? 33% लोकांनी पूर्ण समाधानी असं म्हटलं. 24.8% लोकांनी काही प्रमाणात समाधानी असं म्हटलं. 13.3% लोकांनी समाधानी सुद्धा नाही, असमाधानी सुद्धा नाही असं म्हटलं. 5.5% लोकांनी काही प्रमाणात असमाधानी असं म्हटलं. 5.1% लोकांनी पूर्णपणे असमाधानी असं म्हटलं. 18.3% लोकांनी सांगू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक MTHL दीर्घकालीन फायदे देईल याबद्दल तुम्ही किती सहमत आहात? 27.2% लोकांनी पूर्ण सहमत असल्याचं म्हटलं. 23.2% लोकांनी काही प्रमाणात सहमत असं म्हटलंय. 12.5% लोकांनी काही प्रमाणात असहमत असं म्हटलं. तर 10.6% लोकांनी पूर्णपणे असहमत असं म्हटलंय. 26.6% लोकांनी सांगू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. नवी मुंबई विमानतळाच्या प्रभावाबद्दल काय वाटतं? तर 29.2% लोकांनी खूप उच्च प्रभाव असं म्हटलं. 15.3% लोकांनी उच्च प्रभाव असं म्हटलं. 19.3% लोकांनी मध्यम, तर 7.2% लोकांनी कमी असं म्हटलं. 5.8% लोकांनी खूप कमी असं म्हटलंय.
23.2% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. मुंबई 3.0 विजन अंतर्गत पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा प्रणालीतील सुधारणांचं तुम्ही कसं मूल्यांकन करता? 25.9% लोकांनी खूप चांगलं असं म्हटलंय, 12.8% लोकांनी चांगलं असं म्हटलं, 16.6% लोकांनी सरासरी असं म्हटलंय, 14.1% लोकांनी वाईट असं म्हटलंय, 11.6% लोकांनी खूप वाईट असं म्हटलंय, तर 19.1% लोकांनी सांगू शकत नाही असं म्हटलं आहे. मुंबई 3.0 अंतर्गत एसटीपी, किनारा संरक्षण, हरित गतिशीलता इत्यादी पर्यावरणीय उपक्रमांकडे तुम्ही कसं पाहता? 24.5% लोकांनी खूप चांगलं असं म्हटलंय, 21.1% लोकांनी चांगलं असं म्हटलंय, 23.3% लोकांनी सरासरी, 6.8% लोकांनी वाईट, तर 5.9% लोकांनी खूप वाईट असं म्हटलंय, 18.4% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. मुंबई 3.0 ने शहरातील एकूण प्रवास वेळ कमी करण्यात योगदान दिलंय का? 26% लोकांचं असं म्हणणं आहे की हो, भरपूर. 30.2% लोकांचं म्हणणं आहे की हो, काही प्रमाणात. 16.1% लोकांचं म्हणणं आहे अजिबात नाही आणि 27.8% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. मुंबई 3.0 अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांमुळे 2030 पर्यंत मुंबईचं राहणीमान सुधारेल याच्याशी तुम्ही किती प्रमाणात सहमत आहात? 29.9% लोकांनी पूर्ण सहमत असं म्हटलंय, 26.4% लोकांनी काही प्रमाणात सहमत असं म्हटलं, 14% लोकांनी काही प्रमाणात असहमत, 10.1% लोकांनी पूर्णपणे असहमत, 19.6% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं. पायाभूत सुविधा, वाहतूक, पर्यावरण यासारख्या क्षेत्रातील भावी पिढ्यांच्या गरजा या दृष्टिकोनामधून पूर्ण होतात असं तुम्हाला वाटतं का? 34.6% लोकांनी हो, भरपूर असं उत्तर दिलं, 28.8% लोकांनी हो, काही प्रमाणात, 18.3% लोकांनी अजिबात नाही, 18.2% लोक मात्र सांगू शकत नाही असं म्हणतायत. मुंबई 3.0 प्रकल्पांसाठी अंमलबजावणीच्या कार्यक्षमतेचं मूल्यांकन कसं कराल? 25.5% लोकांनी खूप कार्यक्षम असं म्हटलेलं आहे, 28.3% लोकांनी काही प्रमाणात कार्यक्षम असं म्हटलं, 12.9% लोकांनी जास्त कार्यक्षम नाही, 11.6% लोकांनी अजिबात कार्यक्षम नाही असं म्हटलं, तर 21.8% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं आहे. मुंबई 3.0 चं नियोजन आणि संवाद किती पारदर्शक आहे असं तुम्हाला वाटतं? तर 27.6% लोकांना खूप पारदर्शक आहे असं वाटतं, 24.7% लोकांना काही प्रमाणात पारदर्शक असं वाटतं, 13% लोकांना फार पारदर्शक नाही असं वाटतं, 12.9% लोकांना अजिबात कार्यक्षम नाही असं वाटतं, तर 21.8% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. एकंदरीतच तुम्ही मुंबई 3.0 उपक्रमाला कसं रेट कराल? तर 28% लोकांनी खूप चांगलं असं म्हटलंय, 20.2% लोकांनी चांगलं असं म्हटलंय, 21.3% लोकांनी सरासरी असं म्हटलं, 7.6% लोकांनी वाईट असं म्हटलंय, 4.4% लोकांनी खूप वाईट असं म्हटलंय, तर 19.1% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं आहे. भविष्यातील सरकारांनी मुंबई 3.0 विजन आणि प्रकल्प सुरू ठेवावेत असं तुम्हाला वाटतं का? 46.8% लोकांना हो, सुरू ठेवावेत असं वाटतं, 18.5% लोकांना कदाचित असं वाटतं, 12.2% लोकांना नाही असं वाटतं आणि 22.5% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं आहे.